आता आपण दोन महत्त्वाच्या घडामोडी बघूया. त्यातली एक आहे जळगावातली. जळगावमध्ये पेट्रोल पंपांवर नागरिकांनी अचानकपणे काल गर्दी करायला सुरुवात केली. आज सुद्धा तीच परिस्थिती. सोशल मीडियावर पेट्रोल शॉर्टेज आहे अशी अफवा पसरली आणि मग पेट्रोल पंपावर नागरिकांनी एकच गर्दी केली. फक्त जळगावच नाही तर चंद्रपूर, नंदुरबार इथे सुद्धा तेच चित्र बघायला मिळालं. या तिन्ही ठिकाणी पंप मालक वारंवार सांगत होते की अजिबात पेट्रोल डिझेल शॉर्टेज नाहीये, पण नागरिक काही ऐकायला तयार नव्हते, पेट्रोल पंप सोडून जायला तयार नव्हते. सोशल मीडियावर जे अफवा पसरल्या त्याच्यावर विश्वास ठेवू नका. प्रशासनातर्फे सुद्धा हे सांगण्यात आलं की जळगाव काय, चंद्रपूर काय, नंदुरबार काय, महाराष्ट्रातल्या कुठल्याच भागामध्ये पेट्रोल किंवा डिझेल टंचाई नाही हे स्पष्ट करून सुद्धा नागरिक काही ऐकायला तयार नव्हते. आणि पेट्रोल पंपावर बघा कशा प्रचंड गर्दी लागली आहे, कशा रांगा लागलेल्या आहेत ते. नागपुरामध्ये सुद्धा अनेक पंपांवर नो स्टॉक असा फलक लावण्यात आला. काही स्टॉक संपले होते त्यामुळे बंद करण्यात आले. इंधन कंपन्यांच्या नियमांमध्ये क्रेडिट लिमिट बंद करत जास्तीची रक्कम भरण्याच्या निर्देशामुळे पेट्रोल पंप चालक अडचणीत सापडलेले आहेत. 17 मार्च पासून क्रेडिट बंद करत तात्काळ पैसे भरण्याची अट लावण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीमुळे अनेक पंप हे इंधनासाठी बंद आहेत, म्हणजे इंधन ते देत नाहीयेत. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप या सगळ्या प्रकरणात करावा आणि तोडगा काढावा अशी मागणी पंप चालकांनी केली आहे. दरम्यान पेट्रोल मिळणार नाही अशा अफवेमुळे चंद्रपूर शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर लोकांच्या मोठ्या रांगा बघायला मिळाल्या. अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल साठा संपला होता, त्यामुळे चंद्रपूर शहरातील पेट्रोल पंप 4 दिवस बंद असणार आहे अशी अफवा पसरली. लोकांमध्ये भीती निर्माण झाली आणि मग लोकांनी जे हातात मिळेल ते, म्हणजे स्वतःच्या गाड्या तर नेल्याच, पण कॅन मिळाला तर कॅन, बाटली मिळाली तर बाटली, कुणी मोठे ड्रम असतात ते ड्रम सुद्धा पेट्रोल किंवा डिझेल भरून आणण्यासाठी नेलेले होते. ही दृश्य आपण चंद्रपुरातली बघतोय. सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहे. महत्त्वाचं म्हणजे 4 दिवस पेट्रोल पंप बंद राहणार अशी अफवा उडाली आणि त्याच्यानंतर मोठ्या संख्येने पेट्रोल पंपावर जे गर्दी ओसंडू लागलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे काही दिवसापासून आता LPG साठी मोठ्या प्रमाणात रांगा लागत आहेत. पण आता ही जी अफवा आहे की पेट्रोल पंप बंद राहणार आहे, त्याच्यामुळे या अफवेमुळे मोठ्या संख्येने नागरिक पेट्रोल पंपावर गर्दी करतात. महत्त्वाचं म्हणजे जिल्हा प्रशासनाने देखील एक सूचना जारी केलेली आहे की कोणत्याच प्रकारचं शॉर्टेज नसल्यामुळे ही फक्त अफवा आहे आणि पेट्रोल पंपावर पेट्रोल हे मुबलक प्रमाणात अवेलेबल आहेत. यासोबतच पेट्रोल पंपाचे जे मालक आहेत त्यांच्याशी संपर्क झाला. त्यांनीही या संदर्भात सांगितलं की पेट्रोलची कोणतीही कमतरता नाही, परंतु अफवा उडाली आहे त्याच्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते येत आहेत. त्यामुळे अफवावर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. शेख न्यूज मराठी, चंद्रपूर. तर जळगावमध्ये सुद्धा हीच परिस्थिती होती. पेट्रोलचा तुटवडा आहे, दरवाढ होणार आहे अशा अफवा पसरल्या. सोशल मीडियावर सारखं हे यायला लागलं आणि मग नागरिक मात्र घाबरले. पेट्रोल भरण्याकरता त्यांनी थेट पंपावर जाण्याचा निर्णय घेतला आणि नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या. जिल्हा प्रशासनाने तुटवडा किंवा दरवाढ होणार नाहीये हे स्पष्ट केलं. वारंवार हे सांगितलं की अफवांवर विश्वास ठेवू नका, तरी सुद्धा त्याचा काही फायदा झाला नाही. जळगाव शहरातील पेट्रोल पंपांवर काल रात्रीपासून उसळलेली गर्दी काही करता कमी होत नसल्याचं चित्र आज सकाळी देखील आपल्याला बघावयास मिळत आहे. आपण बघू शकताय की मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे. सकाळपासूनच नागरिक रांगेमध्ये उभे आहेत. साधारण 1 ते 1.5 तास झाले. काही जण असं सांगतायत की आम्ही रांगेत आहोत, परंतु पेट्रोलसाठी अद्यापही नंबर लागलेला नाहीये. खरं म्हणजे जिल्हा प्रशासनाने काल रात्रीच आवाहन केलेलं आहे की पेट्रोलचा कुठलाही तुटवडा होणार नाहीये, त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये आणि आवश्यक असेल तेवढंच पेट्रोल त्यांनी भरावं. परंतु काही नागरिकांनी क्षमतेपेक्षा जास्त पेट्रोल भरल्यामुळे काही पंप बंद पडल्याचं चित्र देखील आहे. दादा काय सांगाल, आपण सकाळपासून रांगेत आहात या ठिकाणी? अरे आम्ही सकाळपासून 1 घंटा झाला लाईनीत आहे. सगळे एक ना इकडे 100 लोक आहे. त्यात काय आता पेट्रोल पंप वाले लाईनीमध्ये टाकायला लावताय, एक नाही ते बाकीच्या गाड्या काढताय, बाकीच्याने काढताय. त्यात आम्हाला आम आदमीला तकलीफ होते, कामावर जायला टाइम होतोय. पेट्रोलचा काळा बाजार असू शकतो. इतर वेळी कोणी साधं पेट्रोल फक्त साधं भरतात, कोणी स्पीड पेट्रोल भरत नाही. स्पीड पेट्रोलचा रेट आहे 115 रुपये, नॉर्मल पेट्रोलचा रेट आहे 105 रुपये. यांनी आता काय केलं, त्यांचा स्पीड पेट्रोलचा स्टॉक खपवण्यासाठी फक्त स्पीड पेट्रोलच ते विकतायत, साधं पेट्रोल विकत नाही आणि त्याही वरती ते फक्त कॅश मध्ये पेमेंट घेत आहे.
ऑनलाईन पेमेंट त्यांनी बंद केलंय. त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रशासनाने आवाहन केल्यानंतर देखील पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली आहे. खरं म्हणजे पेट्रोलचे जे दर आहेत, साधं पेट्रोल आणि पॉवर पेट्रोलच्या दरामध्ये किमतीमध्ये फरक पडल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. काही जण म्हणतायत की जबरदस्तीने विकले जाते, काळा बाजार होतोय. दुसरीकडे मात्र प्रशासन सांगते की कुठल्याही प्रकारचा तुटवडा नाहीये, कुठल्याही प्रकारचे दर वाढणार नाहीयेत, लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. परंतु तरी देखील आज आपण बघू शकतात की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी उसळल्याचं चित्र जळगाव शहरामध्ये दिसून येत आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव. इंधन दरवाढीची शक्यता तसंच पुढील काळात इंधन उपलब्ध होणार नाही अशा अफवा नंदुरबारमध्ये पसरल्या. त्यामुळे तिथं देखील अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांनी कालपासूनच गर्दी केली. चारचाकी वाहनांसह नागरिकांनी चक्क ड्रम आणि कॅन असं सगळं घेऊन पंप गाठला आणि तिथं तुफान गर्दी केली की पेट्रोल आणि डिझेल घेता येईल. त्यामुळे एकच तारांबळ उडाली. दरम्यान काल संध्याकाळी शहरातील 3 पेट्रोल पंपांवर पेट्रोल शिल्लक नसल्यानं एका पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. याच पेट्रोल पंपावर झालेल्या तोबा गर्दीनंतर जिल्ह्याभरात पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनांच्या तुटवड्याच्या अफवा पसरल्या आणि नागरिकांनी पेट्रोल डिझेल भरण्याकरता गर्दी केली. देशांमध्ये जे काही युद्ध सुरू आहे त्याच्या भीतीपोटी, म्हणजे त्या युद्धाच्या भीतीपोटी इंधनावरती परिणाम होईल आणि इंधनाचा तुटवडा होईल या भीतीपोटी कालपासून नंदुरबारमध्ये पेट्रोल पंपांवरती पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचं चित्र आहे. पेट्रोलच मिळणार नाही या भीतीपोटी नागरिक पेट्रोल पंपावर काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहे आणि त्यामुळं पेट्रोल पंपांवरती दुचाकी असेल, 4 चाकी असेल, पेट्रोल डिझेल भरण्यासाठी मोठ्या रांगा लागल्याचं चित्र आहे. प्रत्येकजण आपली टाकी भरून घेण्याच्या मनस्थितीत आहेत आणि याच भीतीतून पेट्रोल डिझेलवरती आता टंचाई देखील होण्याची शक्यता आहे. मात्र अशी कुठलीही परिस्थिती नसल्याचं पेट्रोल पंप चालकांचं म्हणणं आहे. नेमकं काय परिस्थिती आहे आपण पेट्रोल पंप चालकांकडनं जाणून घेऊया. काल रात्रीपासून ह्या सगळ्या अफवा उठलेल्या आहे. काय परिस्थिती आहे आणि काय नेमकं आपलं म्हणणं याच्यावरती? कंपनीने माल सुरळीत केलेला आहे, तसं काही अडचण नाही आहे. माल मिळतोय, एवढे टँकर उशिरा भरताय थोडं ते, त्यामुळे जे होतं, बाकी शॉर्टेज नाही आहे. पण मग ही भीती कधी कशामुळे निर्माण झाली आणि काय वाटतं तुम्हाला? कंपनीने रूल केलं की पहिले पेमेंट टाका मग माल घ्या, आता त्यामुळे अडचण येते, बाकी दुसरं काही नाही आहे. बाकी पंप भीतीपोटी ही सगळी मागणी आहे. पेट्रोल डिझेलचा मुबलक पुरवठा आहे असं पेट्रोल पंप चालकांचं म्हणणं आहे. त्यामुळेच जे कोणी पेट्रोल भरायला येत असेल त्यांना 200, 300 रुपयापेक्षा जास्तीचं पेट्रोल टाकून मिळत नाही आहे. कारण की सर्वांना पेट्रोल डिझेल मिळायला पाहिजे ही पेट्रोल पंप चालकांची न्यायिक मागणी आहे आणि यातूनच पेट्रोल डिझेल उपलब्ध रात्रीतनं दुपारनंतर परत उपलब्ध होणार आहे असं ते वाहनधारकांना देखील समजून सांगतानाचं चित्र नंदुरबारमधल्या ह्या पेट्रोल पंपावर एकंदरीत दिसून येत आहे. मात्र भीतीपोटी फक्त नागरिक या सगळ्या पेट्रोल पंपावरती गर्दी करताना दिसून येत असल्याचं नंदुरबारमधनं तरी बाहेर येताना दिसून येत आहे. निलेश पवार, न्यूज 18 मराठी, नंदुरबार. आपण जळगाव, चंद्रपूर आणि नंदुरबारमधलं प्रकरण पाहिलं की पेट्रोल पंपावर कशा रांगा लागल्या होत्या. कोल्हापुरात सुद्धा काही वेगळं चित्र नव्हतं. तेच चित्र कोल्हापुरात पण होतं. पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी रांगा लावल्या. टंचाई, दरवाढ अशा अफवा पसरल्या आणि मग रांगा लागल्या. उपनगर आणि ग्रामीण भागातील काही पंप बंद झाल्यानं शहरातील पंपांवर गर्दी बघायला मिळाली आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोख यांनी. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता सर्वसामान्य जीवनावरती होताना पाहायला मिळते. पेट्रोल शॉर्टेज होईल या भीतीने आणि दर वाढतील या भीतीने आहे ते पेट्रोल पंपावरती सुद्धा आता मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ती सुरू होते. एक अफवा आहे ती सकाळपासून कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते आणि यानुसार पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी आहे ते रांगा केल्याचं आपल्याला दिसून येते. नेमका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अधिकृत साठा किती आहे याबाबतची अधिकृत माहिती आहे ती प्रशासनानं दिलेली नाही. त्यामुळे या गोंधळामध्ये भर पडताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत ते आता पेट्रोल आपल्या गाड्यांच्या मध्ये भरून घेण्यासाठी पेट्रोल पंपावरती गर्दी करतायत आणि लांबच लांब रांगा आहेत या सगळ्याच भागामध्ये आपल्याला लागल्याचं दिसून येते आणि पेट्रोल भरण्यासाठी प्रामुख्यानं ही लोक गर्दी करताना दिसून येते. साधारण किती वेळ झाला तुम्ही या रांगेमध्ये थांबता? 15 मिनटं झालं. काय नेमका आत्ताच रांग लावण्याची वेळ आली? तिकडं फुलेवडीत पेट्रोल नाही म्हणून इकडं आलो एक अफवा सुद्धा कोल्हापूरमध्ये सकाळपासून पाहायला मिळते, पेट्रोल संपेल, दर वाढतील, असं म्हणायला लागलं ते. नक्कीच कधीपासून तुम्ही रांगेत? नाही, आता 10 मिनटं झाली. ते बाहेर आंबाईवाडी इकडे तिकडे पेट्रोल संपले ती अफवा आहे बहुतेक असं मला वाटतं.
आणि दर वाढतील एक भीती वाढते का युद्धामुळे? दराचं आता काय ते कुणाच्या हातात आहे, ते काय वाढले तर वाढले, त्याला काय करणार. पण आता सगळ्याच पंपावरती रांगा दिसते. नाही, बाहेरच्या खेडेगावात वगैरे संपलंय, त्यामुळे जरा लोक नगरातले पंप बंद ती बातमी पसरली आहे की येणार नाही वगैरे, असं असं प्रॉब्लेम आहे. म्हणजे पॅनिक झालेत लोक पॅनिक झाल्याचं आहे ते प्रामुख्याने पाहायला मिळते. काही नागरिकांच्या सुद्धा आम्ही प्रतिक्रिया. काय सांगितलं जाते पेट्रोल पंपावरती तुम्ही गर्दी करते? आम्हाला आता सांगण्यात आले की पेट्रोल बंद होणार आहे. मग बंद झाले की कामं थांबतील आमची, बाकी काय नाही. त्या कारणामुळं टाकून गेलेलं बरं आहे. आणि महाग सुद्धा होईल भीती वाटते? नाही, त्याची काय भीती नाही. काय महाग होणार तर लागणार तर आहे लोकांना, पण मिळायलाच पाहिजे असं वाटतं. मिळालंच पाहिजे. त्याशिवाय ट्रान्सपोर्टेशन बंद होईल सगळं. नक्कीच एक प्रकारची भीती आहे ते कोल्हापूरकरांच्या मनामध्ये पाहायला मिळते. एकतर महागाई वाढेल ही एक चिंता आहे, तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर या ठिकाणी जर पेट्रोल थांबलं तर जनजीवन आहे ते पूर्णपणे विस्कळीत होणार आहे. कामावरती जाणं आहे ते सगळ्या नागरिकांना शक्य होणार नाही. त्यामुळे या पेट्रोल पंपावरती अशा पद्धतीच्या रांगा लागल्याचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चित्र पाहायला मिळते. तर काही उपनगरातले पंपसुद्धा आजपासून आहे ते बंद झालेले आहेत. त्यामुळे नेमकं काय परिस्थिती उद्भवेल याची साशंकता सगळ्यांनाच आहे ती दुसरी. त्याने एक भीतीचं सावट आहे ते कोल्हापूरमध्ये पेट्रोल पंपाच्या बाबत पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाडेसह, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर.